सभी पत्रकार साथियों का बहुत बहुत धन्यवाद कि अपना कीमती समय निकालकर आपने समय निकाला। और ऑल इंडिया प्रेस परिषद की तरफ से 16 नवंबर जो है प्रेस डे मनाया जाता है, राष्ट्रीय प्रेस डे, उसके लिए बहुत बहुत हार्दिक बधाई। पत्रकार कोई छोटा बड़ा नहीं होता है, कलम की ताकत होती है सब। तो आप सबकी दुआ से अगर साथ दिए गए तो ऑल इंडिया प्रेस संगठन की जो है जिम्मेदारी जो प्रोकर साहब को मिली है, तो मैं चाहता हूँ इंशाल्लाह आगे तक कामयाबी मिलेगी। आणि सर्रास आपण सरेंडर व्हायला लागतो। खरा संपादक तोच असतो जो सरेंडर कधीच होत नाही। बचेंगे तो और भी लढेंगे। पण मुळात म्हणजे काय आहे की आपल्याकडे पत्रकारितेला लागणारे जे कायदे आहेत त्या कायद्याचं ज्ञान आपण फार कमी घेतो किंवा त्याच्यावर अभ्यासच करत नाही खरंच। बऱ्याच वेळेला आपल्याला काय अडचण, आपण मोठ्या छातीटोकपणे आपण सांगतो की मी प्रेस रिपोर्टर आहे, क्राईम रिपोर्टर आहे वगैरे वगैरे वगैरे, पण प्रॅक्टिकली आपल्याला कायद्याचं ज्ञान हे परस्पर अत्यंत। हमारे औरंगाबाद अपडेट चैनल के एडिटर जावेद पटेल साहब से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आप कैमरा छोड़ के एक अवॉर्ड ले लीजिए। फार कमी आहे असं जे काही आपल्याकडे डीएव्हीपीचे नियम जे आहेत त्या डीएव्हीपीच्या नियमामध्ये संपादकाची जबाबदारी काय, प्रकाशकाची जबाबदारी काय, प्रेस रिपोर्टरची जबाबदारी काय। आपल्यापैकी जर कोणी 12वी पास असेल तर त्यांनी मराठी मीडियम मधून LLB करायला सुरुवात करा पुढच्या वर्षी। ही बातमी तुम्ही पेपरमध्ये छापली, हे तुम्हाला कुठून मिळाली सांगा, कोणी दिली सांगा, सोर्स ऑफ बातमीचा काय सांगा। तसं प्रत्येक दैनिकाला एक लॉ ऑफिसर किंवा ॲडव्होकेटचं नाव तुम्ही त्या पेपरवरती टाका आणि म्हणा हा आमचा विधी तज्ञ किंवा कायदा सल्लागार आहे म्हणून टाका। प्रामुख्याने आपल्याकडे डॉक्टर, वकील आणि पत्रकार हे 3 माणसं असे आहेत, एक वेळ कोर्टाची पायरी चढावी पण तिथं जाऊ नये। मी यामत आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की आपण डीएव्हीपीचा कायदा काय आहे, RNIचे नियम काय आहेत। सभी पत्रकार भाइयों को राष्ट्रीय पत्रकार दिन की शुभेच्छा, सलाम, नमस्ते। आज का दिन ऐसा विशेष है कि प्रेस काउंसिल ऑफ इंडिया जो भारत सरकार द्वारा जो अपनी प्रेस काउंसिल बनी थी, तब से 16 नवंबर हर साल में राष्ट्रीय पत्रकार दिन ये मनाया जाता है। कुछ हिंदी में इसलिए बोल रहा हूँ कुछ सर को भी समझ में आ जाए, वो यूपी से है ना, मेरी भी अडचण आ गई ना, तो मला मराठी शिवाय बोलता येत नाही। तर हा खूप पत्रकारांसाठी महत्त्वाचा दिवस आहे आणि आम्ही दरवर्षी, मी आणि अब्दुल गनी सर, माझे भाऊ पण आहेत, आम्ही दरवर्षी हा पत्रकार दिवस साजरा करतो गेल्या अनेक वर्षापासून। खरं पाहिजे तर हा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर व्हायला पाहिजे, पण आम्हाला ते वेळे अभावी नियोजन करता आलं नाही। तरी पण मला एक आमचे ज्येष्ठ आहेत, आमचे मार्गदर्शक डॉक्टर अन्सारीजी यांच्यासोबत आम्ही काही NGO मध्ये काम करतो। त्यांनी एक दिवस मला सांगितलं तर नारायणपूरकर जी आप एक काम करो, मेरे पास में एक बैनर अच्छा है। तसं त्यांच्याकडे 10 ते 15 NGO आहेत, रजिस्टर्ड आहेत, खूप चांगले NGO आहेत। त्यांनी सांगितलं की ऑल इंडिया प्रेस परिषद नावाची माझ्याकडे जी NGO आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही या बॅनर खाली एक कार्यक्रम घ्यावा। त्यांनी मला सांगितल्यानंतर मला खूप आनंद वाटला। तर मी खूप छोटा माणूस आहे, माझा जन्मच खेड्यात झालेला आहे। मात्र असं आहे की मी पत्रकार क्षेत्रात गेल्या 42 वर्षापासून सातत्याने पत्रकारिता क्षेत्रातच काम केलं मी। हे सर्व माझ्या मित्रांना सुद्धा माहिती आहे आणि जेव्हा मला गरज पडली सर, मला खूप अभिमान वाटतो। अब्दुल गनी सर माझ्या कधी पाठीमागेच उभे राहिले, कधी सांगा कुठलाही कार्यक्रम असला, या कार्यक्रमाची नोटीस नाही, कुठे जाहिरात नाही, कुठे बातमी नाही, एक कॉलवर एवढे लोक आणि ते सर्व संपादक, एडिटर, मालक लोक येतात, याच्यापेक्षा अजून अभिमान कुठला पाहिजे माणसाला। मी याचे खूप माझे भाग्य समजतो। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया प्रेस परिषदेचे संस्थापक डॉक्टर अन्सारीजी यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन आपले मंचावर येऊन बसावे अशी विनंती है माझी। में काम है, मैं उनके बारे में तो अभी डिटेल नहीं बताना चाहता हूँ, ये अभी तो हमारा प्रेस का ही काम है और हम प्रेस की ही बात करेंगे।
ये भी बहुत बड़ी बात है कि सर एक मेरे एक मुलाकात से, एक फोन से, अगर वो यूपी से, लखनऊ से अगर यहाँ पे प्रेस दिन के लिए आते हैं, ये भी बहुत अच्छी चीज़ है, बहुत अच्छी बात है। और यहाँ के सभी मालिक लोग, संपादक पेपर के, इन्होंने मेरे बहुत साथ दिया सर। और ऐसा लगता है कि उनका आना भी मेरे लिए सफल रहा। और मेरे भाइयों लोगों के लिए मैं एक बात बताना चाहता हूँ कि सर मेरी ख्वाहिश है कि आने वाले साल में 16 नवंबर को मैं नेशनल लेवल पे ही प्रोग्राम लूंगा और यहाँ के मेरे पूरे पत्रकार भाई को मैं नेशनल लेवल पे सम्मानित करूंगा। मैंने आज तक बहुत संगठन में काम किया सर, अच्छे अच्छे पत्रकारों के साथ काम करने का अनुभव मिला है। लगता है मेरे साथ वाले शायद कोई रहेगा, वह सभी पद्मश्री अवार्ड सभी को मिला है। मैं उसमें वंचित हूँ, मैं नहीं मिला, मैं कुछ लेना नहीं चाहा। मैंने सोचा था कि मैं जब तक 60 साल मेरी उम्र ना हो जाए, मैं तब तक ना कोई गवर्नमेंट कमेटी में काम करूंगा, ना ही मैं कोई पुरस्कार लूंगा। अब ये मुझे लगता है कि मैं भी सीनियरिटी में आ रहा हूँ, मुझे 60 साल हो चुके और मैं भी अब मैं रेस में नहीं बढ़ रहा हूँ, लेकिन मैं कोशिश करूंगा कि मैं अगला जो मेरा जीवन है, मैं सब पत्रकारों के लिए काम करना चाहता हूँ। इनकी मैंने समस्या देखा है सर, एक वीकली चलाना, मासिक चलाना, पाक्षिक चलाना, डेली चलाना, ये चलाकर घर चलाना कोई छोटा काम नहीं सर। अभी छपाई को क्या खर्चा आता है पता होगा आप लोगों को। सर हमने खिला जोड़कर, एक एक अक्षर जोड़कर पेपर चलाए। हमको पता होता है कि हम 3 बजे जब हमको पेपर देना होता था, अगर एक एक खिला जोड़ के हमने पूरा पेज तैयार कर लिए, एक बार ऐसा हुआ कि वो पेज छूट गया और गिर गया और पेपर निकलना था 2 बजे। सर हमको 4 पेज का 2 पेज छाप कर लिखना पड़ा कि तांत्रिक अडचणीमुळे आम्ही 2 पेज देता हूँ। सर ऐसी अड़चन में हमने निकाला है दिन। हमारे साथ में एक और बहुत अच्छे शख्स है, उनको नाम चेंज है, वो किसी परिचय के मोहताज नहीं है, श्री जोशी सर निलंगेकर सर आजचे प्रमुख पाहुणे आहेत सर। त्यांच्याशी मी विनंती करतो त्यांनी स्थापन हो। सर इनकी 32 डिग्रियां है सर। लॉ में कितनी डिग्रियां है शायद मेरे को भी नहीं मालूम। लॉ में कितनी पोस्ट ग्रेजुएशन की डिग्रियां है ये उनको ही पता है। 32 डिग्री वाला इंसान है। कई हजारों लेख लिख दिए इन्होंने हर पेपर में, यहाँ से नेशनल लेवल के पेपर तक लिखते हो, उनके आर्टिकल सबको। और सर खास है वो कायदे पे लिखते हैं और पत्रकारिता पे। अरे मुझे तो लगता है मराठवाड़ा महाराष्ट्र में मैं बोल नहीं सकता हूँ, मीडिया लॉ करने वाले पहले विधि तज्ञ। मीडिया लॉ में मेरे पास कोई भी नहीं है सर, ये मेरे मार्गदर्शक भी है। मेरे जब से पेपर शुरू हुआ तब से मेरे साथ है सर। ये मेरे लिए भी ये भी बहुत बड़ी बाकी की बात है। अभी और कुछ मेहमान आने वाले हैं, मैं चाहूंगा कि आज के इसमें अपन 2 मिनट उनके विचार सुन लेते हैं, उसके बाद में अपन सबका नाम ले लेके फिर उनको अपन अवार्ड देते हैं। बहुत छोटा काम है सर। बहुत सारे जो भी पत्रकार का जो लीगल जो भी समस्या है उसके लिए फ्री ऑफ चार्ज सर केस लड़ने के लिए तैयार है। अगर पत्रकारों में गैर जरूरी कोई भी चीज होती है, कोई कंप्लेंट होती है, ये भी उसके लिए जोशी सर ने हमारे इतनी 10 बार मीटिंग में हर टाइम पे ये बोले। कुछ लोग यहाँ पर मौजूद नहीं होंगे, इसलिए मैं आप सबको बता देना चाहता हूँ कि सर अपने लिए पत्रकारों के लिए स्पेशल जो इलीगल नहीं है लीगल, उसके लिए लड़ने के लिए तैयार है। सर मैं 2 शब्द आपसे रिक्वेस्ट करूंगा कि आप बोलो। ठीक है, हिंदी मराठी जो भी सर चले। पत्रकार संदर्भातला हा विषय नाही आहे। माझी तुम्हा सगळ्यांना जोडून आग्रहाची आणि नम्र विनंती आहे की आपल्यापैकी जे कोणी संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक किंवा प्रेस रिपोर्टर जर कोणी असाल आपल्यापैकी, बऱ्याच वेळेला आपल्याला काय अडचण, आपण मोठ्या छातीटोकपणे आपण सांगतो की मी प्रेस रिपोर्टर आहे, क्राईम रिपोर्टर आहे वगैरे वगैरे वगैरे, पण प्रॅक्टिकली आपणाला कायद्याचं ज्ञान हे परस अत्यंत फार कमी आहे असं मी धाडसानी म्हणेल। कदाचित चुकलं तर माफ करा। कित्येक वेळेला आपल्यापैकी प्रेस रिपोर्टर CP ऑफिसला जातात आणि त्या जाळीमध्ये ठेवलेला एखादं पेपर घेऊन येतात आणि स्वतःला म्हणतात मी क्राईम रिपोर्टर आहे। किंवा एखादा संपादक पेपरला हेडिंग घेतो, परळी वैजनाथच्या डेपो मॅनेजरनी रसगुल्ले खाऊन थोबाड लाल केले, पुढच्या अंकात वाचा। किंवा आता रिसेंटली आपण पाहिलं तर असीम सरोदे म्हणून आपल्याकडे नाव ऐक असेल, त्याने एका भाषणामध्ये राज्यपाल फालतू माणूस आहे म्हणले आणि त्यांची सनद रद्द झाली बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून। असे जे काही आपल्याकडे DAVPचे नियम जे आहेत त्या DAVPच्या नियमामध्ये संपादकाची जबाबदारी काय, प्रकाशकाची जबाबदारी काय, प्रेस रिपोर्टरची जबाबदारी काय,
आणि ग्रंथ वितरकाची काय जबाबदारी, हे कायद्याने जे आपल्याला माहिती असणं अभिप्रेत आहे ते बऱ्याच लोकांना माहिती नाही. म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की आपल्यापैकी जर कोणी 12वी पास असेल तर त्यांनी मराठी मीडियम मधून LLB करायला सुरुवात करा पुढच्या वर्षी. जे ग्रॅज्युएट आहेत त्यांनी इंग्रजी माध्यमातून किंवा मराठी माध्यमातून LLB करा आणि LLBच्या शेवटच्या वर्षाला मीडिया लॉ कोर्स घ्या. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. तुम्ही फ्रंट पेजला एखादा हेडिंग छापला TRP वाढवण्यासाठी. समजा गृहीत धरा माझ्याकडे एक दैनिकाचा अंक आहे. संध्याकाळची रात्रीची 10 वाजण्याची वेळ, थंडीचे दिवस आहेत, मला खूप थंडी वाजायला लागली. मी सिडको बस स्टँडवर बसलोय आणि मला थंडी वाजली म्हणून मी पेपर तो तिथं जाळला आणि शेकोटी करून शेकलो मी त्याच. आमच्यासारखे हुशार नारायणपूरकर सारखे एक पत्रकार होते, त्यांनी फोटो काढला आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी छापली. XYZ पेपरची होळी यांच्याकडून, जोशी यांच्याकडून. 11 वाजता माझ्या नावाचं समन्स निघालं, मला कोर्टात बोलावलं. किंवा माझं उदाहरण घ्या, तुम्हाला सांगतो. मला 11 वाजता एक समन्स मिळालं, भरत शाह निर्दोष कसा सुटला, हे तुम्हाला माहिती असेल. मागची एक केस. सगळे म्हणले जोशा तू आता मेला, 6 महिने तू जेलच्या बाहेर येत नाही, सगळ्या चेकवर सह्या बिया करून जा. काही नाही, मी 11 वाजता गेलो, कोर्टात सांगितलं. त्यांनी म्हणले तुम्ही हे जी बातमी छापली आहे कुठल्या आधारे छापलाय तुम्ही सांगा. मी त्यांना सांगितलं इंटरनेटवर जी माहिती आलेली आहे तीच माहिती मी थोडं एडिटिंग करून इथं छापली, सही सलामत बाय. मग अशा प्रकारच्या ज्या बातम्या येतात त्याला आपल्याला कायदेशीर तोंड द्यावं लागतं. किंवा रिसेंटली परळी वैजनाथ मधल्या एका संपादकांनी एका पोलिसाच्या विरोधात बातमी छापली. पोलिसांनी त्याच्या समक्ष न घेता परस्पर त्याचा FIR फाडला आणि त्याच्या नावाचं वॉरंट घेऊन येणं त्या कार्यालयातून घेऊन जायला लागला. संध्याकाळची 7ची वेळ, एकीकडे DTP चालू आहे, अंक रात्री 12 वाजता प्रेसला लागणार आहे. अशा वेळेला तुम्हाला संपादकाच्या खुर्चीतून उचलण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? आणि जर असा अधिकार असेल, दुसऱ्या दिवशी अंक नाही निघाला तर जबाबदार कोण? आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे? नाही. कित्येक वेळेला सांगतात ही बातमी तुम्ही पेपरमध्ये छापली, हे तुम्हाला कुठून मिळाली सांगा, कोणी दिली सांगा, सोर्स ऑफ बातमीचा काय सांगा. आपण वार्ताहराचं नाव सांगत नाही आणि आपल्यावर कोणी दबाव टाकू शकत नाही, पण तुमच्यावर प्रेशर येतं. मग अशा वेळेला ही माहिती देणं तुम्हाला बंधनकारक आहे का? माझ्याकडे मोबाईलमध्ये आता रिसेंटली तुम्हाला काही FIR फाडलेलं मी दाखवतो. दुसऱ्या दिवशी पेपरला येतात, ते म्हणतात तुम्ही असंच का लिहिलं, तसंच का लिहिलं, हे सांगणं आपल्याला बंधनकारक आहे का? एखाद्या पेपरमध्ये किती सेंटीमीटरची जाहिरात असावी, मजकुराचा मजकूर किती असावा, जाहिरातीचा मजकूर किती असावा, प्रेस नोट कुठं असावी. प्रेस नोट काही लोक पेज नंबर 2 ला घेतात, कोणी लोक शेवटच्या पानावर घेतात. एक्झॅक्टली कुठे घ्यायला पाहिजे आपण, हे आपण कधी अभ्यास करत नाही. त्यामुळे ऍटलिस्ट तुमचा लॉ जोपर्यंत पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला 350 रुपयामध्ये एक मीडिया लॉ नावाचं मराठीतून पुस्तक आहे, ते विकत घ्या. आणि ते घेतलात की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती व्हायला. पण आपल्याकडे मुळात आपण दुर्लक्ष करतो, अंक काढतो, छापतो, बऱ्याच वेळेला त्या पेपरची बातमी इकडे, या पेपरची बातमी तिकडे, असा फिरवा फिरवी करून अंक बाजारात फेकून देतो. मग ह्याला वाङ्मय चौर्य म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करावा का? सेम बातमी एकाच पेपरमध्ये, शब्द न शब्द तोच, थोडा सुद्धा खालीवर काही झालेलं नाही. हे संपादक आहेत, यांच्या पेपरमधली बातमी यांच्या पेपरमध्ये आली दुसऱ्या दिवशी, ह्यांना राग आला, हे माझ्या अपोजिशन मधले आहेत, हे माझ्या विरुद्ध आहेत, ह्यांचं माझं पटत नाही, भले दोन्ही पत्रकार आहेत. म्हणून ह्यांनी ठरवलं जोशी साहब इनके ऊपर केस डाल दो, मेरा न्यूज उठा के डाल दिया इन्होंने, सिर्फ इतना ही, मेरा पेज नंबर 2 पे, इनका पेज नंबर 3 पे. अशी बातमी टाकता येते का? काही बदल केला पाहिजे का? त्यात काही नावं खालीवर केले पाहिजेत? हे आपल्याला कित्येक लोकांना माहिती नसतं. कित्येक वेळेला आपण एक साप्ताहिक दुसऱ्या साप्ताहिकाला किंवा कोणाला तरी विकायला देतो, किंवा एखाद्याला कोणी फायनान्सर भेटला की त्याला संपादक म्हणून घेतो आपल्याकडे, त्याचं नाव टाकतो आपल्या पेपरमध्ये, पैसे देणं बंद केली, नाव बंद करून टाकतो. पण तो तुमच्यावर केस करू शकतो, एक लक्षात घ्या तुम्हाला सांगतो. आणि मुळात म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला जसं डेड बॉडीज जातात पोस्टमॉर्टमसाठी, तसं प्रत्येक दैनिकाला एक लॉ ऑफिसर किंवा ॲडव्होकेटचं नाव तुम्ही त्या पेपरवरती टाका आणि म्हणा हा आमचा विधी तज्ज्ञ किंवा कायदा सल्लागार आहे म्हणून टाका. हे का टाका? उद्या तुम्हाला काही जरी नोटीस आली तर त्यांना म्हणा
देख लो भाई, क्यों तो हमने तुमको रखा है यहाँ पे मीडिया लॉयर बोल के. पण आपण ते करत नाही, त्याला काही पैसे लागत नाही. कित्येक दैनिकांची तुम्ही लास्टची प्रेस नोट बघून घ्या तुम्ही, त्याच्यावर माझं नाव आहे. काही जरी आलं तिथं की ते लगेच मला तसाच ईमेल सेंड करतात 2 मिनिटात, आणि संपादक बिंदास झोपी जातो 10:30लाच. नाही, तुमचं तरी साप्ताहिक आहे, मी दैनिकाचं सांगतो. हा, पण आपण ते का करत नाही मला हेच कळत नाही. एका हॉस्पिटलला 218 कायदे लागू आहेत, ते किती लोकांना माहिती आहेत? मी सिग्मा हॉस्पिटलचा लीगल ॲडवायझर आहे, टाकळकर साहेबांना विचारतो. आज 4 डेड बॉडीज गेले, 5 डेड बॉडीज गेलेत, 9 डेड बॉडीज गेले की सगळं मी मेडिको लीगलचं बघतो. पुढच्या येणाऱ्या अंकाला तुमच्या दैनिकाला कुठल्याही एका ॲडव्होकेटचं नाव तुम्ही टाका आणि त्याला म्हणा हा आमच्या दैनिकाचा सल्लागार आहे. काही जरी झालं तर तो बघून घेईल. मी एका दैनिकाचा संपादक होतो मुंबईमध्ये काही वर्ष. एक बातमी होती, अमुक अमुक लोकांनी महाराष्ट्रामध्ये येऊन धुमाकूळ घातला. मी संपादकांना सांगितलं, साहेब हे अमुक अमुक जे नावं लिहिलेत तुम्ही ते नावं काढून टाका, त्याच्यापेक्षा परप्रांतीय लोकांनी येऊन इथे धुमाकूळ घातला असा शब्द टाका. नाही नाही म्हणून म्हटलं, टाका तुम्ही, काय होईल ते बघू म्हणून म्हटलं. तुमची मर्जी. हे पत्रकार आहेत किंवा मेडिकल ऑफिसर आहेत, यांनी सांगितलं साहेब हे अन्न देऊ नका पेशंटला कारण ह्याच्यामध्ये विष आहे. ते म्हटले देऊन टाका, बघू काय होतं. काय होईल दुसऱ्या दिवशी रिझल्ट सेम परिस्थिती झाली. दुसऱ्या दिवशी अख्खं मुंबई पेटलं आणि ती दंगल जवळपास मुंबईमध्ये 15 दिवस चालली, एक केवळ एका शब्दामुळे. पत्रकारितेमधला एक एक शब्द महत्वाचा असतो, हे लक्षात घ्या. मी एका दैनिकाला होतो, जाहिरात आली माझ्याकडे, मोक्याच्या ठिकाणची जागा योग्य किंमत आल्यास विकणे आहे. काय शब्द आहे? मोक्याच्या ठिकाणची जागा योग्य किंमत आल्यास विकणे आहे. आमच्या डीटीपी ऑपरेटरने धोक्याच्या ठिकाणची जागा योग्य किंमत आल्यास विकणे आहे. त्यांनी जवळपास आमच्याकडे 1 महिना जाहिरात दिली, एकही गिराईक त्याला मिळालं नाही. त्यांनी केस केली, मी तुम्हाला लिहून दिले मोक्याची, तुम्ही छापला धोक्याची, त्यामुळे माझे पैसे वाया गेले प्लस वेळ वाया गेला आणि माझी बिल्डिंग न विकली गेल्यामुळे माझं एवढं नुकसान झालं, तुम्ही भरपाई करून द्या. संपादक म्हणले आम्ही माफी मागतो. याच्या पलीकडे आमच्याकडे एक दुसरं आपला सरळ सरळ मामला तोच आहे आणि सर्रास आपण सरेंडर व्हायला लागतो. खरा संपादक तोच असतो जो सरेंडर कधीच होत नाही. बचेंगे तो और भी लढेंगे. सिर्फ हमको बचाओ, ऊपर वाले ने हमको बचाना चाहिए बस. हा, पण मुळात म्हणजे काय की आपल्याकडे पत्रकारितेला लागणारे जे कायदे आहेत त्या कायद्याचं ज्ञान आपण फार कमी घेतो किंवा त्याच्यावर अभ्यासच करत नाही. खरंच आपल्याकडे नवा काळ म्हणून एक दैनिक आहे, तुम्ही नाव ऐकून असाल. त्यांच्या संपादिका जयश्री खाडीलकर म्हणून एका प्रकरणामध्ये त्यांना 2 दिवसाची शिक्षा झाली. अशाच बातमीवर मुंबईमध्ये मंत्री बिंत्री सगळे लोक आले, म्हणले हे करा, अपॉलॉजी मागा, माफी मागा. आणि कशाला बाई माणूस तुम्ही जेलमध्ये जाणं, पत्रकाराला जेलमध्ये घालणं एवढं सोपं काम नाही आहे. खरंच विचार करणारा जर माणूस असेल तर 10 वेळा त्यांनी आधी विचार करावा, मी कोणाबरोबर खेटू लागलोय, कुणाबरोबर खेटतोय, किंवा कुणाच्या दरवाज्यात मी पाऊल ठेवतोय, किंवा कुणाच्या अंगाला किंवा कोणाच्या नावाला मी हे जातोय, हे त्यांनी विचार केला पाहिजे. प्रामुख्यानं आपल्याकडे डॉक्टर, वकील आणि पत्रकार हे 3 माणसं असे आहेत की विचारतच होईल. त्यांच्या नावाला शहाण्याने कधीच जाऊ नये. एक वेळ कोर्टाची पायरी चढावी पण तिथं जाऊ नये, मी या मताचं आहे. पण ते नाही झालं. हेटले, शिक्षा झाली. त्यांनी म्हणले 2 दिवस मी जेलमध्ये जाईल पण माफी नाही मागणार. शेवटी सरेंडर व्हावं लागलं, बदलावं लागलं आणि माफीचं रूपांतर दंडामध्ये करावं लागलं. दंड हा भाग वेगळा आहे पण जेल नाही. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की आपण DAVPचा कायदा काय आहे, RNIचे नियम काय आहे, D ब्लॉकमध्ये पेपर गेला म्हणजे काय आहे, किती दिवसानंतर आपणाला अधिस्वीकृती कार्ड मिळतं, किती लोकांच्याकडे अधिस्वीकृती कार्ड आहे, किती तुमचे वार्ताहरांचे तुमची संख्या किती आहे, तुमच्या वार्ताहराकडे योग्य ते सगळे हे आहेत का. कित्येक वेळ असं आहे सेठ अंदर मुनीम बाहेर, संपादक गरीब आहे झोपडीमध्ये आणि त्याचा वार्ताहर कार म्हणून फिरतोय. का? तुम्ही त्यांना ते कार्ड दिलेलं आहे.
पण त्या कार्डावर काय चाललंय हे कधी तपासून पाहिलंय का कोणी? मग ही कार्ड द्यायची का आपण, आणि दिली तर किती दिवसासाठी द्यायची? आपल्यापैकी कोणाला जेव्हा केव्हा वेळ असेल तर मी अशी विनंती करतो की नारायणपूरकर साहेबांनी किंवा आपल्यापैकी कधी एक दिवस आपण वेळ काढा, मी तुमच्याकडे येतो, मला काही फक्त 2 कप चहा द्या आणि एक दिवस आपण पत्रकारिता आणि त्या संदर्भात लागू असलेले कायदे या विषयावर आपण चर्चा करूयात. आणि या चर्चेमध्ये आता सध्या जे काही चालू सांगतो, नॅशनल हेराल्ड म्हणून एक तुम्ही नाव ऐकलं असेल, या पेपरचं कोर्टात जे काही सध्या चालू आहेत ते, किंवा काही मराठी पेपरवर झालेले खटले आहेत, काही दैनिकांवर कोर्टात केसेस चालू आहेत. आपल्यापैकी आपण बऱ्याच वेळेला जर वेळ मिळाला कधी तर तुम्ही गुगलवर जर बघितला तर आज कुठल्या पेपरच्या विरोधात कुठल्या कोर्टात कुठला खटला चालू आहे ते तुम्हाला समजतं. वेळ मिळाला तर 1-2 तास बिनधास्तपणे त्या कोर्टामध्ये जा, बसा तुम्ही, आणि त्या कोर्टाचं काय चालू आहे ते तुम्ही ऐका. तुमच्या ज्ञानात भर पडेल. तुमचं मग साप्ताहिक असो, पाक्षिक असो, कुठलं काही असो. आणि एरवी इकडे तिकडे बसण्यापेक्षा एखादा खटला जर तुम्ही ऐकलात, संपादकावर दाखल झालेला, आउटलुक म्हणून एक मॅगझिन आहे, आउटलुकवरती पण बरेचसे केसेस आहेत, ते तुम्ही ऐकत, म्हणजे पत्रकार काय हे करतात. आणि या करत असताना संघटना, असोसिएशन, परिषद ह्या ज्या बॉडीज आहेत, ह्या बॉडीला एक ठराविक पर्यंत मर्यादा आहेत, पण शेवटी संपादकालाच समोर जावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर म्हणलात मी वकीलपत्र देतो आणि घरी बसतो, तर नाही. तुम्ही जे वकिलांना फीड कराल त्यातूनच वकील पुढे बोलत असतो. तुम्ही जर प्रॉपर फीड जर नाही केला तर वकील पुढे काही बोलू शकत नाही. आणि पुरावे तुम्हाला सादर करावे लागतात, सगळे तुम्हालाच करावे लागतात. त्यामुळे कधी जर तुम्हाला निश्चितचपणे ह्याच्यात जर आवड असेल, जाणून घ्यायची इच्छा असेल, एक दिवस ठरवा, एका संडेला 4 तास ठरवा, 2 तास ठरवा, 1 तास ठरवा. मी तुम्हाला व्हिडिओ फिल्म सहित मी तुम्हाला दाखवतो की कुठल्या पेपर कसा खटला झाला तो निघाला. आणि यातलं गाजलेलं नाव सांगायचं होतं एक रामनाथ गोयंका. इंडियन एक्सप्रेसवरती कितीतरी खटले झाले, पण अजूनही तो चालूच आहे. बारीक सारी गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण अडकून पडतो. हेच मी तुम्हाला सांगायचं होतं. माझे 2 शब्द आहेत. आपल्यापैकी परत एकदा रिपीट करतो, जर कोणाला 12वी पास तुमच्यापैकी कोणी असेल तर मराठीमधून LLB करा, आणि मराठीतून LLB पास होणं सोपं आहे. का? प्रश्न पहिला, पोलीस हा समाजाचा शत्रू की मित्र, एका बाजूने प्रतिपादन करा, 15 मार्क. प्रश्न क्रमांक 2, चोरी डकोती त्याच्यात काय फरक आहे ते लिहा. प्रश्न क्रमांक 3, वृत्तपत्राचे स्वातंत्र्य म्हणजे काय त्याच्यावर लिहा. आणि जर समजा तुम्हाला मराठीतून करणं शक्य नसेल, हिंदीमध्ये आग्र्याला लॉ कॉलेज आहे, महात्मा गांधी लॉ कॉलेज, ब्रिटिशांच्या काळापासून आहे, गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज आहे. त्याचं जे सर्टिफिकेट मिळेल त्या सर्टिफिकेटवर तुम्हाला 3 मुंडी सिंहाचं चित्र मिळतं, रिकॉग्नाइज आहे. आपल्याकडे हे समोर LLB पास झालेले ग्रस्त आहेत, सगळ्यांनी मिळून यांचं अभिनंदन करायला पाहिजे. पत्रकारिता करत करत केलेले आहे त्यांनी, LLM चालू आहे. फक्त मी त्यांना म्हणलं तुम्ही कोर्टात कुठल्या दिवशी येता सांगा, मी कोट देतो, काळा पॅन्ट मी देतो. पण ते येत नाही आहेत. सांगू, मराठीमधून जर कोणाला LLB जर करायचं असेल तर स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज विद्यापीठाच्या अंतर्गत जेवढे कॉलेजेस आहेत तिथं मराठी आहे. उदगीरला गेला तर संत तुकाराम विधी महाविद्यालय म्हणून आहे, मराठीतून आहे. मराठीमधून जर LLB करण्याचा एक फायदा असा आहे, सरकारी वकील फार लवकर होतो तो माणूस. का? महाराष्ट्र राज्य शासनाला मराठी भाषेत शिकलेले वकील लागतात. इंग्रजीमध्ये जर शिकलात तुम्ही, LLB केला तर एक मराठीचा वेगळा पेपर द्यावा लागतो, तर ती देण्याची काही गरज नाही तिथे. आणि आग्र्याला जर तुम्ही गेलात, वर्षभर जाण्याची गरज नाही, फक्त परीक्षेपुरतं जा तुम्ही तिथं महात्मा गांधी लॉ कॉलेजला. फीस पण अत्यंत कमी आहे. तुमच्यापैकी जर कोणी SC ST OBC अदर कास्टमध्ये जर कोणी येत असेल, दरमहा 2000 शिष्यवृत्ती आहे. म्हणजे ऍडमिशन जर घेतला तर 5 वर्षापर्यंत 10,000, वर्षाला 2-2 रुपये मिळत जातील, पास झाला तर, नाही तर नाही. आणि ज्याला मीडिया लॉ घ्यायचा त्याने मीडिया लॉ घ्यावं, ज्याला मेडिको लॉ घ्यायचा त्याने मेडिको लॉ घ्यावं, ज्याला फॅमिली कोर्टात इंटरेस्ट असेल, नवरा बायकोचे भांडणं ऐकण्याचं सोडवण्याचं, त्याने तिकडे जावं. थोडक्यात तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. पण बेस्ट वे, आपण पत्रकारितेत आहोत त्यामुळे आपण पत्रकारितेत लस घेणं सगळ्यात चांगलं. 3 दिवसापूर्वीचं उदाहरण आहे, हर्सुलच्या जेलमधून परवा दिवशी तो 7 वाजता एक कैदी बाहेर पडला, निर्दोष. कसा? निर्दोष. 7 वाजता त्याची बायको, त्याची आई, त्याचे वडील सगळेजण घेऊन आले त्याला.
आणि हर्सुल टी पॉइंटला गेल्यावर 7 लोकांनी त्याला संपून टाकलं. पेपरला बातमी आजची. तुम्ही जर पत्रकार आहात, तुम्ही संपादक आहेत, तुम्ही सगळे आहात, यात काय सत्य आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, काय चुकलंय किंवा काय बरोबर आहे कोणी सांगू शकेल? कुठे गणित चुकलं हे तुम्ही सांगू शकाल का तुमच्यापैकी कोणीतरी? नाही तर मी तुम्हाला सांगतो, हर्सुल मधून निर्दोष सुटल्यानंतर कधी काढताना कैद्याला अंधारात काढायचं बाहेर. कधीही अंधारामध्ये कैद्याला बाहेर काढा, दिवसा काढू नका. दिवसा काढला की बाहेर बसलेले लोक असतात, लगेच दुसरा गुन्हा लागतात आणि लगेच परत मध्ये पाठवतात. कोणी आहे का हर्सुल? पत्रकारांनी पण हेच लक्षात ठेवलं पाहिजे, आपण पत्रकार आहेत म्हणून कधीच ओपन होऊ नका. स्वतःहून कधीच सांगायचं नाही कोणाला की मी पत्रकार आहे म्हणून. नारायणपूरकर कधी कोणाला समजतेत का पत्रकार आहेत? कधीच कोणाला सांगू नका. योग्य वेळ आली की तुम्ही कोण आहात ते सांगायचं. योग्य वेळेची वाट पहा. आप क्या चीज हो, आप क्या नूर हो, वो वक्त पर आने के बाद बताओ. आणि हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर जहां दिल है वहां रास्ता है. दिल जिंदा होना, मुर्दा नहीं होना चाहिए. आणि LLB ला तुम्हाला आता जूनमध्ये ऍडमिशन घेता येतं. आग्र्याला फक्त परीक्षेपुरतं जायचं. हिंदी माध्यमातून परीक्षा आहे, डिस्टन्स मोडनी आहे. एका सेमिस्टरची फी 5,000 रुपये. याच्यापेक्षा जास्ती फीस नाही. त्यामुळे तुम्हाला ॲडव्होकेसीचं, लॉचं जर बॅकग्राऊंड असेल आणि पत्रकारिता आणि ॲडव्होकेसी हे दोन जर तुमच्या खिशात जर कार्ड असेल, काही देखने की जरूरत ही नहीं है. भले भले लोग सरेंडर हो जाते हैं, सिर्फ अपने पास उतनी ताकत होना चाहिए. और जो कलम में है, कानून में है, वो किसी में नहीं है. हा विषय मी इथंच थांबवतो. मागच्या पुढच्या वेळेला तुम्हाला जर कधी वाटलं तर आपण एके दिवशी समस चर्चा करू, लावरती बोलू. माझी एक छोटी विनंती आहे तुम्हाला. आपण एवढे सगळे इथं बसलेले आहोत. आपण हे नॅशनल, ऑल इंडिया नॅशनल प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत काम करतो. पुढच्या 16 नोव्हेंबर 2026ला आपला स्वतःचा प्लॉट असावा ही आपली माझी इच्छा आहे. 16 नोव्हेंबर 2026ला ह्याची स्वतःची बिल्डिंग नाही आहे, कमीत कमी लँड तरी संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये असावी. आणि त्यासाठी फक्त प्रत्येकाने 11,000चं कॉन्ट्रिब्युशन करावं, स्वतःच्या खिशातून नाही. पुढच्या 16 नोव्हेंबरला एक स्मरणिका काढू आपण. त्या स्मरणिकेमध्ये फक्त जाहिरातीच्या माध्यमातून 11,000 रुपये द्या. वरचे पैसे तुम्ही ठेवून घ्या. आपल्यापैकी जर विचार करा असेल तुमची तयारी, मी त्याच्यामध्ये सहभाग करायला तयार आहे. आणि माझं पहिलं कॉन्ट्रिब्युशन 11,000 रुपये द्यायला आहे. आपला तुम्ही सांगितलेल्या काही टिप्स आहेत त्याची दखल घेऊ. आम्ही त्या चांगल्या टिप्सवर पाऊल देऊन आम्ही पुढं चालत राहू. तुम्ही असेच आमचे पाठीमागे उभं राहा, आम्ही काम करत राहू. ये इसके फाउंडर भी हैं और मैं अपने औरंगाबाद की प्रेस पत्रकार की जानिब से तो उनका शुक्रिया अदा करता हूँ. वो इतनी दूर से अपने लिए, खास करके औरंगाबाद के एक टीम वर्क ऐसा बनाना चाहते हैं अंसारी साहब. तो हो सकता है कि अपन सब लोग उसमें शामिल रहेंगे और ऑल इंडिया लेवल के ऊपर अच्छे लेवल पे काम करेंगे. तो मैं हमारे सबसे पहले अंसारी साहब का एक सत्कार समारोह में छोटा सा टाइम देके हमारे अंसारी साहब की जो गोलपोशी है हमारे मेरे हाथ से, अच्छा ये रख दो कदम साहब आज यहाँ पे आइए. औरंगाबाद जिले ऑल इंडिया प्रेस परिषद के फाउंडर प्रेसिडेंट अंसारी साहब का स्वागत गनी सर करेंगे. यानंतर आदरणीय सय्यद रफीक सर करतील. उधर से नहीं आप सबसे मेरा अनुरोध है,
यदि आने वाले 16 नवंबर 2026 को हम अगर बिल्डिंग बनाने का सोचते हैं तो मैं ये स्वीकार करता हूँ, नहीं तो नहीं ये भी नहीं आए पूरे पत्रकारों की तरफ से आपके लिए खुशखबरी और आपका ये है कि हम 16 नवंबर को कुछ ना कुछ आपके तरफ से धन्यवाद। मैंने शब्द दे दिया अंसारी साहब को, हम सब मिलके कुछ काम करें। और बस नारायणपुर साहब आइए, ये आपका, ये 2 जने गैर हाजिर है, उसकी जगह आपकी एंट्री है। मोइन भाई हमारे दामाद भी है, मेरा जो मराठी दैनिक है इनकी तरफ है सब, जनबाग जी। हाँ अभी हम सबके मार्गदर्शक, हम सबको एनी टाइम सपोर्ट करने वाले और जिनकी वजह से आज का कार्यक्रम, इसके आज के पहले जो भी कार्यक्रम हुए, आगे भी जो होंगे, हमारे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय गनी सर, गनी भाई जिनको हम प्यार से बुलाते हैं, इनका सत्कार यहाँ पर क्या रफीक भाई करेंगे। नहीं भाई ये आपने कोशिश करी है सब पत्रकारों को इनकी जो तारीफ जितनी करी है तो 15-20 मिनट और देखिए शॉर्टकट में बताए पत्रकारों के सामने आएंगे। हो गया ना, बिल्कुल इनका स्वागत मैं कर रहा हूँ। हाँ रफीक भाई, सैयद रफीक भाई जो भी ये स्वागत वाले आवाज वाले हैं। ससू खंडाळकर साहेबांचं या ठिकाणी 2-5 मिनिटात आगमन होत आहे। तत्पूर्वी फाउंडर प्रेसिडेंट अंसारी सर और नेशनल प्रेसिडेंट हमारे नारायणपुरकर साहब, इनकी तरफ से आज नेशनल प्रेस डे के अनुरोध से यहाँ पर जो भी संपादक, रिपोर्टर आज मौजूद है, इनका सत्कार किया जाएगा और उनको सबसे पहले वाहिद अब्दुल फारूकी सर को मैं रिक्वेस्ट करता हूँ कि आप यहाँ आके अब्दुल फारूकी ऑल इंडिया प्रेस परिषद की तरफ से उनका उचित सम्मान यहाँ पर किया जा रहा है। डॉक्टर अंसारी सर, फाउंडर प्रेसिडेंट जोशी सर, नेशनल प्रेसिडेंट नारायणपुरकर सर, आप जोरदार तालियां यहाँ पर। ये हमारे सईद शेख साहब का एक अवार्ड देके हमारे अंसारी साहब जोशी सर, आइए सामने आइए। अरबाज तुम इस सामने यहाँ आ जाओ। रफीक भाई हाँ खोल लो, 1 मिनट कदम साहब एक खोल लो। सब करिए। अरबाज जाओ, फुल लिए क्या सर? 1 मिनट सिरसागर साहब आइए, आप सिरसागर साहब आइए। सिरसागर साहब का स्वागत हमारे अंसारी सर करेंगे एक पुरस्कार देते हुए। हाँ डॉक्टर शेख अफसर साहब, एडवोकेट हमारे मोइन भाई, सैयद मोइन भाई का सत्कार करेंगे हमारे अंसारी सर। मोइन भाई
हमारे एमसीएन न्यूज चैनल के सैयद इम्तियाज साहब का स्वागत अंसारी सर करेंगे, जोशी सर करेंगे। आइए इम्तियाज भाई। अरे आवाज नहीं आई मेरी। हमारे एमसीएन न्यूज चैनल के इम्तियाज और हमारे दोस्त भी है। खैर ये अवार्ड की बात बोलेंगे। मोहसिन खान, दैनिक लोक संग्रह के संपादक अंसारी सर, ये हमारे दैनिक लोक संग्रह के संपादक और हमारे साथ के दोस्त। हाँ वो आ रहे 5 मिनट। हाँ और हमारे एक अंसारी साहब, हमारे एक सीनियर, एक जमाने में औरंगाबाद में शिवसेना की स्थापना हुई थी, हमारे घायवट मामा, जो कि एक अभी संपादक तो है ही अखबार के, लेकिन एक कार्यकर्ता भी, सामाजिक सेवा भी बहुत अच्छी करते। वैजापुर से उनका ताल्लुक है। मैं घायवट मामा से रिक्वेस्ट करूंगा कि आप आइए, आपका अवार्ड आइए मामा। तरी वार्ता बोल के एक पेपर भी निकालते वैजापुर से मामा हमारे, और ये हमारे सबसे सीनियर है। मामा ऐसा, हाँ रवि को एक जो वीडियो शूटिंग जो कर रहे हैं, हमारे औरंगाबाद अपडेट चैनल के एडिटर जावेद पटेल साहब से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आप कैमरा छोड़ के एक अवार्ड ले लीजिए। हाँ तुम जाओ जाओ। हाँ बात इनको जानते वो लेके जाओ अपना साथ। हाँ नारायण बंकर साहब इधर आओ। हाँ और हमारे जो भी है अखबारों को जो सही दिशा देते हैं, हमारे सबसे अजीज और सबके, मेरे को लगता है औरंगाबाद में सबसे अजीज बोले तो हमारे शेख अनीस साहब, जो अखबार को जो गेटअप देते हैं, जो डिजाइनिंग करते हैं। तो मैं अनीस साहब से रिक्वेस्ट करूँगा अवार्ड लेके जाइए आप। ये शेख अनीस साहब है, अंसारी साहब, ये तकरीबन औरंगाबाद के सबके पेज के जो डिजाइन करते हैं, माशाल्लाह बहुत नामचीन औरंगाबाद। और हमारे जो भी सोशल कांग्रेस के कार्यकर्ता भी है और अखबार के एडिटर भी है, नदीम सौदागर साहब, आइए आप। बहुत देर से इंतजार है इनका, आपका, तमाम लोगों को, कि नदीम भाई कब आएंगे कब आएंगे। हाँ और हमारे रिमिक्स के संपादक शकील भाई, आप भी आइए। आज की आवाज के हमारे संपादक इमरान बाशवान साहब से रिक्वेस्ट करूंगा कि आप आइए इधर। दैनिक कॉस्मो एक्सप्रेस के संपादक अजहर चिश्ती साहब से रिक्वेस्ट करूंगा कि आप आपका अवार्ड लीजिए। शेख शाकिब कौन है? शाकिब साहब नहीं है। अब्दुल राजिक साहब, अब्दुल रहीम खान आइए। अब्दुल रहीम खान आइए। गफ्फार शेख, 2 मिनट। हाँ ये जा 1 मिनट। हाँ एक हाँ ना है ना, ये क्या ना, इधर ऊपर गए वो, इधर चले गए। रहीम भाई, रहीम भाई शेख शफीक, जरा विचार करा कि संपादक, पहले नाम था उनका, लेकिन मैं बातों बातों में एक लाइन आगे चलेगा। हाँ ना, होना है ना, 2 मिनट। सबके नाम लिखे हुए ना मेरे पास।
जो देर से आए तो बाद में लिखी। एहफाज खान, आइए सर। हमारे एजाज भाई, आइए इधर आइए। आइए, आपका भी है, आपका नाम देर से लिखे हुआ है, लेथ मास्टर जो रहता ना उसमें लिखेगा। हाँ, सौदागर साहब भी अभी आए तो हमारे फैयाज सौदागर साहब आप आइए, बहुत देर से आए आप, लेकिन दुरुस्त आए। सारंग बोराड़े, क्या होना फुल है ना? है अभी इसमें से कोई लोग रह गए होंगे तो मेरे पास नाम नहीं है, जो अपने जो अभी बात जो आए तो मेरे पास उनके नाम नहीं है। हमारे डे टू डे के राजेंद्र सर और सुरेश साहब, और कोई रहेगा कि अपने इसमें ग्रुप में देख लो। हाँ हाँ ना, हाँ वो डॉक्टर साहब रहेगा। हाँ हाँ आइए ना सर, वही मेरे पास नाम नहीं था। हाँ, मैं अंसारी साहब से रिक्वेस्ट करूंगा कि हमारे सैयद रफीक साहब का मोमेंटो देके स्वागत करें। आइए, आओ ना, मैं देता, मैं अनाउंसमेंट करता ना, ठहरो ना, पहले आपका भी रहेगा ना, एक आपका भी देता बाद में। फिर कदम साहब आपका हुआ क्या? हाँ वो भी रहेगा, वो तुम याद दिलाओ ना। योगेश कदम साहब, अंसारी सर, इनका एक मोमेंटो देख के स्वागत करेंगे। अविरत संघर्ष के हमारे संपादक और हमारे दोस्त, और ये प्रोग्राम के मेन अध्यक्ष हमारे यूसुफ नारायणपुरकर साहब, वाई के नारायणपुरकर। नहीं, पहले मैं अंसारी, हाँ मैं तो है ना, नहीं अरे मैं है ना। जी शुक्रिया। हाँ मैं रहेगा था क्या? हाँ ये सर का मोमेंटो देके स्वागत कर रहे हैं हमारे अंसारी सर, रफीक भाई, नारायणपुरकर साहब। हाँ मैं मैं चाह रहा हूँ कि राष्ट्रीय अध्यक्ष साहब का हाँ, मिलकर स्वागत। हाँ तो मैं चाहता हूँ कि भाई हमारे अंसारी सर, जो हमारे जो राष्ट्रीय अध्यक्ष बहुत जल्द बनने वाले नारायणपुरकर सर, तो मैं चाहूंगा कि अंसारी सर और जोशी सर हमारे नारायणपुरकर साहब का मोमेंटो देके स्वागत करें। मैं तो है ना। थैंक यू। हाँ अंसारी सर से मैं रिक्वेस्ट करूंगा कि एक दो लफ्ज अपने हमारे लोगों को यहाँ पर संपादक जितने भी मौजूद है उनको एक मार्गदर्शन करें। सभी पत्रकार साथियों का बहुत धन्यवाद कि अपना कीमती समय निकाल कर आपने समय निकाला, और ऑल इंडिया प्रेस परिषद की तरफ से 16 नवंबर जो है प्रेस डे मनाया जाता है, राष्ट्रीय प्रेस डे, उसके लिए बहुत बहुत हार्दिक बधाई। और सबसे खुशी की बात तो ये है कि 16 नवंबर डिक्लेरेशन तो मैंने पहले ही कर दिया था प्रोकर साहब को संगठन देने का, कि आप उसकी सब शाखाएं हैं हमारे संगठन की, तो आज ये बहुत अच्छा दिन है कि मैंने पूरी जिम्मेदारी जो है प्रोकर साहब को सौंप दी है, और आप सब लोग साथ देंगे तो इंशाल्लाह ये बहुत दूर तक, मतलब संगठन तो हर जगह स्टेट में है, लेकिन महाराष्ट्र में भी इसकी शाखाएं जो है मजबूत हो जाएंगी इंशाल्लाह, क्योंकि पत्रकारों के ऊपर बहुत उत्पीड़न होता है, कोई आवाज उठाने वाला नहीं होता है।
जब किसी पत्रकार के ऊपर उठता है, आवाज उठती है, तो एक पत्रकार दूसरे पत्रकार का भी लोग साथ नहीं देते। कभी कभी ऐसे होते जो अधिकारियों के पास जाके बैठते हैं, आपकी बुराई करेंगे, आप जाएंगे उसके बाद यार ये तो ऐसा पत्रकार, छोटा पत्रकार कोई छोटा बड़ा नहीं होता है, कलम की ताकत होती है सब। तो आप सबकी दुआ से अगर साथ दिए गए तो ऑल इंडिया प्रेस संगठन की जो है जिम्मेदारी जो पुरकर साहब को मिली है, तो मैं चाहता हूँ इंशाल्लाह आगे तक कामयाबी मिलेगी। और आज से पूरी जिम्मेदारी जो है पुरकर साहब को मैंने सौंप दी है। तो मैं अरे YK नारायण पुरकर साहब, सॉरी हम चाह रहे हैं सब लोग उनका स्वागत करें, पुरकर साहब का जो है। शुक्रिया, बहुत बहुत मुबारक हो। अब आज से संगठन आप सभी का संगठन है, आप लोग इसको बढ़ाइए। बहुत बहुत स्वागत है हमारे आज का जो प्रोग्राम जो रखे अंसारी सर हमारे अध्यक्ष थे आज के। खैर वो आज मुख्यमंत्री होने की वजह से थोड़ा सा लेट हो गए, कोई दिक्कत तो अंसारी सर का अंसारी सर, मैं अंसारी सर से रिक्वेस्ट करूंगा कि सर का एक मोमेंट को देख के स्वागत करें। जोशी सर आप भी मौजूद रहो। सर पहले सर वो देखिए। नहीं आप सर। सर आप ही का बेसब्री से इंतजार हो रहा था। पत्रकारितामध्ये आमचे औरंगाबादचे जे वाहेद फारुकी आणि ते इम्रान बाशवान यांना दोघांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून पुरस्कार भेटलेले आहे। तो आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे, पण आपण सिनियरिटी प्रमाणे करून टाक तुमच्या हस्ते या ते वाहेद फारुकी या आइए वाहिद साहब आइए। आजा वो भी लेके आओ। वाहेद देखो एक अरे ये तो दोनों को पुरस्कार मिला। वाहिद साहब अपने पहचान मिलते रहता है हमेशा। हाँ जी और आइए आइए बाशवान साहब, इमरान बाशवान साहब सर इनको मिला, सर इनको ये अवार्ड आइए। धन्यवाद। हमारे शेख शाहरुख साहब जो एशियन समाचार के जो है तो कार्यक्रम संपादक अंसारी साहब से रिक्वेस्ट करूंगा, ये लेट आए थोड़ा, हो सकता है बिजी शेड्यूल होगा आज। जमीर भी आ गए। हमारे जमीर अंसारी साहब जो दो पेपर के लिए और ये अंसारी सर है हमारे लखनऊ से आए। आमचे ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे ससूजी आत्ता आले, शेवटी आले, खूप तोपर्यंत सर्व थांबले। सर्वांच्या बद्दल मी सर्वांचे आभार मानतो। सर एक सांगायचं आहे मला, ससूजी, जोशीजी यांना, जमीर कादरी सर यांना, का सर यांच्याबद्दल मी जे सांगायचं राहिलं होतं, अन्सारीजी यांची एक विश्व मानव अधिकार परिषद या नावाने त्यांचा NGO आहे आणि ही NGO युनायटेड म्हणजे UNच्या मार्फत ॲफिलिएटेड आहे। या NGOच्या कार्यक्रम 10 डिसेंबर रोजी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे हज हाऊस येथे होणार आहे आणि यासाठी त्यांनी मला काही 2-5 पत्रकारांची परवानगी दिलेली आहे का त्यांना तुम्ही नॅशनल लेवलवर तुम्ही अवार्ड देऊ शकता म्हणून। सर ने जो मेरे को परमिशन दिया है कि 5 या 10 लोग जो भी मुझे देना है नेशनल लेवल के अवार्ड के लिए, उनके वो कोर कमेटी के सामने नाम रखने वाले हैं। तो मैं 5 नाम में से मेरी ऐसी उम्मीद है कि 3 नाम तो मेरे तरफ से फिक्स है, ससू जी, श्री जोशी जी और कादिर साहब। सर मैं रिक्वेस्ट करूँगा आपसे एक फोटो मेरे को और आपका एक आई कार्ड दे देना मुझे प्लीज़, कुछ भी वो अवार्ड के लिए मैं दूंगा। जो नेशनल लेवल पे जो बुक निकलेगा उसमें आपका
एडवांस में छप जाएगा। और को 2-3 पत्रकारों में कोशिश करूंगा, लेकिन आप तीनों तो जो ज्येष्ठ भी है, जोशी जी भी पत्रकार भी है, इनको 32 डिग्री का लॉ में भी बहुत सारी चीज़ें है, तो उनका भी 3 नाम तो मेरे तरफ से। बाकी अपने में से जो है ये सभी लोगों को मैं सर्टिफिकेट मिलना और मेडल मिलना, ऐसा मैं सर से रिक्वेस्ट करने वाला हूँ। अगर उन्होंने मान लिया तो मेरे एक बहुत बड़ी खुशी की बात रहेंगी कि 10 दिसंबर को प्रोग्राम हज हाउस में रहेगा। सर अगर इनको सबको दे सकते मेडल मिलेगा ना, 2-5 लोगों को अवार्ड दो आप, लेकिन सबको सर्टिफिकेट और मेडल दीजिए प्लीज। आप स्तंभ हैं तो सबको आप। थैंक यू सर। ये सब लोग 10 दिसंबर को आना सर, सबका नाम सब गने भे के पास दे दो, फोटो और एक सबको सर्टिफिकेट और मेडल इंशाल्लाह सबको देंगे हम। थैंक यू जावेद भाई, शुक्रिया।